तुम्हाला गुणाकार करायचा आहे, मल्टिप्लिकेशन, आणि तेही 5 ते 10 सेकंदात, तर सिंपल टेक्निक आहे. काय टेक्निक असेल? जर तुमचे नंबर कोणताही असेल तो अशा नंबरला मल्टिप्लाय करताय जिथं 999 येतात, म्हणजे 9 नंबर किती वेळा पण येऊ दे त्यावेळी, तर शाळेतली मेथड काय? ही रेग्युलर 367 367 ला 999 न मल्टिप्लाय करायला, म्हणजे पहिला 9 न मल्टिप्लाय करणार असं काहीतरी लिहिणार, मग परत एक 0, मग पुन्हा हे असं करणार, परत 2 0, परत असं करणार. मग हे काय कमी वेळात तर संपत नाही. 5 ते 10 सेकंदात सोडवायचं असेल तर काय करायचं? ज्या नंबरची मल्टिप्लिकेशन करायची आहे, समजा 367 नंबरला 999 999 न मल्टिप्लाय करणार, तर 9 नंबर किती वेळा आलाय? 3 वेळा आलाय. ते 3 0 ह्याच्यावर टाकायचे, 367 वर 3 0 टाकला, आणि या नंबर मधनं 367 म्हणजे जो नंबर आहे तोच नंबर मायनस करायचा, म्हणजे वजा करायचा. 0 तून 7 जातात का? नाही. मग एक नंबर एक्स्ट्रा घेतोय. 10 तून 7 गेले, 3 राहिले, एक मग एक्स्ट्रा इथं घेतला. परत 10 तून 7 गेले, राहिला 3, एक नंबर इथं घेतला. परत 10 तून 4 गेले, राहिले 6, मग इथनं एक एक्स्ट्रा घेतलेला तो इथं आला. साधी ही वजाबाकीची मेथड आहे, तरी पण मी सांगायला लागलोय. 7 मधून 1 गेले, 7 - 1 झाला, किती आला? 6 आला. परत हा 6 आयासा खाली ओढला, 3 आयासा ओढला, म्हणजे ही मल्टिप्लिकेशन आली किती? 3,66,633. कुणाची मल्टिप्लिकेशन आहे? 367 ला मल्टिप्लाय केला 999. सिंपल मेथड. अजून एक एक्झाम्पल पाहिजे. आता इथे किती 9 आहेत बघा? 4 आहेत. ह्याच्यावर 4 0 द्या. 1 2 3 4. त्या 4 0 मधून कोण मायनस करणार आहे? 93 मायनस करा. आता 0 मधून 3 जात नाही, म्हणजे 1 घेतला, 10 तून 3 गेले, 7 आले, इथे 1 आला. परत हा 0 मधून खाली 10 जात नाही, 10 म्हणजे किती? 9 आणि 1, हा 10 पकडला, 10 तून 10 गेले 0, एक एक्स्ट्रा घेतलेला इथं आणला, किती? 10 तून 1 गेला 9, मग सिंपल, परत इकडं 9, मग परत इकडं 1 घेतला, किती? 2. नाही, म्हणजे हा किती आला? 9,29,907 नंबर. तुम्ही कॅल्क्युलेटरवर करा, हीच मल्टिप्लिकेशन येते बघा. सगळ्यात सोपी, 5 ते 10 सेकंदात काढू शकताय. मग तुमच्या बुद्धिमत्ता, स्कॉलरशिप, पुढे एमपीएससी कॅल्क्युलेशन सिंपल लागतात, तिथं हे वापरलं जातंय.